नमस्कार जय भीम। मी रसिका दाभाडे, दैनिक बहुजन सौरभची प्रतिनिधी बहुजन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्या प्रमाणात जल्लोष हा साजरा करण्यात आलेला आहे। खूप प्रमाणात गर्दी होती, खूप मोठ्या मोठ्या रॅल्या निघालेल्या आहेत। जागोजागी बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली। कोणी डीजेच्या तालावरती नाचत आहेत। खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांची जयंती साजरी केली का? बाबासाहेबांचे विचार जेव्हा आपण स्वतः आत्मसात करू आणि त्यांच्या विचारानुसार आपण वागू तेव्हा खरी भीम जयंती साजरी करण्यात येणार। जे बाबासाहेबांचे विचार जे आहे, जे आपल्या अंगीकारून म्हणजे पद प्रतिष्ठेला आपण बाजूला ठेवून माणसासाठी आपण निस्वार्थपणे जेव्हा काम करू तेव्हा खरं भीम जयंती। आणि तर आता अजून जे भाजपा सरकार आहे त्यांनी अजून एक आपला मॅनिफेस्टो तयार केलेला आहे। त्यामध्ये रोजगाराच्या तर संधी दिसतच नाही आहे आपल्याला। जर रोजगाराचे फक्त स्वप्नच बघावं लागणार आहे। 2047ला येण्याची वाट बघावं लागेल। जेव्हा तो विकसित भारत होईल तेव्हा कुठे आपल्याला रोजगार मिळेल असे मोदी म्हणत आहेत। त्यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काही म्हणजे असं कोणतं जे काम आहे म्हणजे रोजगाराच्या संधी नाही, बेरोजगारी जे आहे, महागाई वाढत चालली, यावरती ते काही त्या मॅनिफेस्टोमध्ये दिसून नाही आलेलं आहे। भाजपा म्हणत आहे की आम्ही संकल्प केला आहे की ग्लोबल आम्ही भारत बनवूया, ग्लोबल हब तयार करूया। हे कसं काय जेव्हा तरुणांनाच रोजगार नाही मिळणार, जे बेरोजगार आहे ते असेच फिरत आहे। ज्या समस्या आहे, जे प्रश्न आहेत त्यांचं तुम्ही समाधानच नाही करत आहे। बाजूला एक प्रधानमंत्री मोदी यांचा आता त्यांनी काही म्हणजे गरज नसताना इंटरव्ह्यू दिलेला आहे। तो म्हणतात की हा इंटरव्ह्यू फिक्स होता। त्याच्यामध्ये त्यांनी तेच काही प्रश्न जे आहे त्यांचे ऑलरेडी त्यांनी प्रश्न तयार करून ठेवले आहेत आणि त्यांचेच उत्तरं दिलेले आहे। ना त्यांनी कोणत्या रोजगाराचं ना महागाईचं जे अजून की ईडी सीबीआय यांच्या विरुद्ध ते काहीच बोलले नाही आहे। त्यांनी काहीतरी वेगळंच आपलं म्हणजे प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे। राहुल गांधी असे म्हणतात की सीबीआयची जेव्हा त्यांच्यावर इन्क्वायरी होणार होती मोदींवर, म्हणून त्यांनी हा म्हणजे त्यांच्या मास्टर माइंडनी केलेला एक पर्याय म्हणूनच त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे। हा सगळा इंटरव्ह्यू त्यांनी आपल्या बचावासाठी आणि येत्या मतदानाच्यासाठी केलेला आहे। तसंच आम्ही नागपुरामध्ये कशा प्रकारे भीम जयंती साजरी करण्यात आली आहे ते पण एक छोटीशी क्लिपिंग तुम्हाला दाखवतो। बघूया हे तिन्ही व्हिडिओ आता। रोजगार की अनेक नई संभावनाएं बनने जा रही हैं। साथियों, 30 लाख सरकारी पोस्ट से नौकरियां हैं। 30 लाख नरेंद्र मोदी जी ने उनको खाली रखा अपने जो 20-25 मित्र हैं उनकी मदद करने के लिए। भाजपा का संकल्प भारत को दुनिया के हर उभरते हुए सेक्टर्स का ग्लोबल हब बनाने का है। ये जो ओवर कॉन्फिडेंट है ना, ये लोग सारा ओवर कॉन्फिडेंस निकल जाएगा इस चुनाव में। बताइए, दिल पे हाथ रख के बताइए कि गरीबी खत्म हुई है, गरीबी कम हुआ या बढ़ा है? बीजेपी का मैनिफेस्टो आ गया है। इसे पढ़कर युवा मतदाताओं को तय करना होगा कि नौकरी आज चाहिए या 2047 का विकसित भारत चाहिए। नौकरी चाहिए या सपना चाहिए। सपने में भी आज का सपना चाहिए या 23 साल बाद का सपना चाहिए। वैसे बेरोजगारी के दिनों में सपने ही काम आते हैं। अगर कोई नौकरी ना दे और मिलने का सपना दिखा दे, वह भी प्यारा लगने लग जाता है। धर्म के नशे में डूबे हुए मजबूत राष्ट्र की पालकी में झूला झूल रहे भारत के युवा मतदाताओं को बीजेपी के मैनिफेस्टो में रोजगार की संभावना खोजनी चाहिए। सरकारी नौकरी का जिक्र नहीं है, मगर परीक्षा में पेपर लीक रोकने के लिए कानून का जिक्र है। जबकि मोदी सरकार को यह कानून बनाने का ध्यान 9वें साल में आया, उसके बाद भी यूपी में पेपर लीक हो गया। बीजेपी के संकल्प पत्र में नौकरी की जगह रोजगार के अवसर का इस्तेमाल किया गया है। युवाओं के सेगमेंट में रोजगार के अवसर दिए गए हैं। कांग्रेस और राजद की तरह
1 करोड़ नौकरी का वादा इसमें नहीं है। 2014 में 2 करोड़ रोजगार देने का वादा बीजेपी ने किया था, उसका भी हिसाब इस मैनिफेस्टो में नहीं है। उल्टा वित्त मंत्री निर्मला सीतारमण विपक्ष पर आरोप लगा रही हैं कि उसके पास रोजगार का ठोस और विश्वसनीय आंकड़ा नहीं है। मोदी सरकार 10 साल में कोई सिस्टम नहीं बना पाई जिससे रोजगार का आंकड़ा पारदर्शी तरीके से मिल जाता, लेकिन विपक्ष पर वित्त मंत्री आरोप लगा रही हैं कि उसके पास विश्वसनीय आंकड़ा नहीं है। मैनिफेस्टो में यह भी नहीं कहा गया है कि रोजगार की गिनती गिनने के लिए कोई ठोस सिस्टम बना देंगे। मैनिफेस्टो में विकास के बड़े बड़े सपने दिखा दिए गए हैं। भारत की अर्थव्यवस्था को तीसरे नंबर का बनाने का वादा किया गया है, मगर इससे रोजगार कितना पैदा होगा इसकी बात नहीं, केवल अवसर की बात है। कम से कम बीजेपी ठोस तरीके से यही बता देती कि पिछले 10 साल में जितनी योजनाएं लाई गई, विकास हुआ, स्किल इंडिया, स्मार्ट सिटी, पीएम विश्वकर्मा, मुद्रा योजना, इन सब से कितना रोजगार पैदा हुआ। भाजपा ने घोषणा पत्र में लिखा है कि हमने सरकारी भर्ती परीक्षाओं का पारदर्शी आयोजन कर लाखों युवाओं को सरकारी नौकरी में भर्ती किया है, लेकिन सटीक आंकड़ा नहीं बताती है, रेलवे का आंकड़ा नहीं बताती है। युवाओं को प्रधानमंत्री का यह बयान ठीक से याद कर लेना चाहिए। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कह रहे हैं इतने अवसर पैदा होंगे जो युवाओं की कल्पना से बाहर होंगे। भाजपा का संकल्प भारत को दुनिया के हर उभरते हुए सेक्टर्स का ग्लोबल हब बनाने का है। वो समय दूर नहीं जब भारत दुनिया का ग्रीन एनर्जी हब होगा, फार्मा हब होगा, इलेक्ट्रॉनिक्स हब होगा, ऑटोमोबाइल हब होगा, सेमीकंडक्टर हब होगा, इनोवेशन हब होगा, लीगल इंश्योरेंस हब होगा, कॉन्ट्रैक्टिंग कॉमर्शियल हब होगा। वो दिन दूर नहीं जब दुनिया के बड़े बड़े इकोनॉमी सेंटर्स भारत में होंगे। दोस्तों, मोदी जी को आज शाम 1.25 घंटे का लंबा चौड़ा इंटरव्यू देने की जरूरत क्यों पड़ गई? और पूरी गोदी मीडिया के सारे चैनल, जी हाँ, चाहे हिंदी हो, चाहे अंग्रेजी हो, चाहे रीजनल हो, सारे चैनल इस इंटरव्यू को पूरी शाम बार बार क्यों चलाते रहे? अब इस तरह की चर्चा हो रही है कि ये जो इंटरव्यू मोदी जी ने अपनी एक पसंदीदा न्यूज़ एजेंसी को दिया, ये इंटरव्यू कहीं ना कहीं स्क्रिप्टेड था। सवाल जवाब पहले से तय थे, यानी इंटरव्यू कहीं ना कहीं फिक्स था। तो ये फिक्स्ड इंटरव्यू अगर था तो देने की जरूरत क्यों पड़ी? क्या चुनाव में मोदी जी का ग्राफ धीरे धीरे नीचे आ रहा है? मोदी जी क्या पिछड़ रहे हैं? और डैमेज कंट्रोल करने के लिए ये इंटरव्यू आज चुनाव की रणनीति का एक अहम पहलू था, जिसको हर गोदी मीडिया को चलाने के आदेश दिए गए थे, ऐसा कहा जाता है। अब सवाल इस बात का है कि ये अगर डैमेज कंट्रोल था, ये अगर फिक्स था, तो इसके पीछे मकसद क्या है मोदी जी का? पहले विपक्ष को सुनते हैं, फिर आगे बढ़ते हैं। या फिर जो सीबीआई का उन पे इंक्वायरी हो रही थी वो हटाई गई है। तो ये प्रधानमंत्री पकड़े गए हैं, इसीलिए ये एएनआई को इंटरव्यू दे रहे हैं। मैं बता रहा हूं, सुनो, ये पकड़े गए हैं। ये दुनिया का सबसे बड़ा एक्सटॉर्शन स्कीम है और इसके मास्टरमाइंड नरेंद्र मोदी जी हैं। अब दोस्तों, जो सबसे बड़ा कमाल है वो ये है कि इस इंटरव्यू में जो चुनाव के समय दिया गया है, उसमें चुनावी मुद्दों का, जो बड़े चुनावी मुद्दे, उनका कहीं जिक्र नहीं है। बेरोजगारी का कोई जिक्र नहीं है, रोजगार का क्या प्लान है मोदी जी का, ये सवाल नहीं पूछा गया। महंगाई बढ़ती चली जा रही है, उसका एक भी सवाल नहीं पूछा गया। और मणिपुर में क्या हो रहा है, उस पर एकदम खामोशी। अग्निवीर पर जो बवाल मचा है, उस पर कुछ नहीं। जो ज्वलंत मुद्दे हैं, चाहे वो चीन की घुसपैठ हो, चाहे वो महंगाई हो, चाहे वो बेरोजगारी हो, इस पर कोई क्वेश्चन नहीं। क्वेश्चन जो पूछा जा रहा है दरअसल वो उन विषयों पे पूछा जा रहा है जिसको लेकर मोदी जी बहुत परेशान है, जैसे इलेक्टोरल बॉन्ड। ये जो इलेक्टोरल बॉन्ड का जो स्कैम है, जिसने बीजेपी को हिला दिया है, भ्रष्टाचार की लड़ाई की पोल खोल दी है,
ये दरअसल ये जो इंटरव्यू है ये एक तरह की सफाई है इलेक्टोरल बॉन्ड पर। क्या ये गलत फैसला था इलेक्टोरल बॉन्ड्स का? देश के चुनावों को काले धन से मुक्ति मिले, इसके लिए कुछ करना चाहिए। चर्चा लंबे समय से चल रही है। इसी तरह ईडी और सीबीआई को लेकर जो मोदी जी की घेराबंदी हो रही है, या जो नेता हैं या मुख्यमंत्री हैं, सिटिंग चीफ मिनिस्टर, उनको जेल भेजा जा रहा है, जिनके खिलाफ कोई सबूत नहीं है, बिना सबूतों के जो जेल भेजा जा रहा है, इन सब को लेकर जो मोदी जी की घेराबंदी हो रही है, दरअसल ये जो इंटरव्यू ऐसा लगता है कि मोदी जी को एक मंच दिया जा रहा है सफाई देने का। नेहमीप्रमाणे आपण बुद्धा या सिरियलमधला एक प्रसंग दाखवत असतो। जेव्हा भगवान बुद्ध एका गावामध्ये जातात तेव्हा एक व्यक्ती त्यांना भेटतात आणि तेव्हा ते म्हणतात की मला भगवान तुम्ही मला स्पर्श करू नका, माझ्या स्पर्शाने तुम्ही अपवित्र होणार। तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात एका माणसाच्या स्पर्शाने दुसरा माणूस कसा काय अपवित्र होऊ शकतो? जेव्हा प्रकृती आपल्यामध्ये भेदभाव नाही करत तेव्हा माणूस आपण का बनून प्रत्येकांमध्ये भेदभाव करतो? व आता पण आपल्याला माहिती आहे की जातीभेद, वर्णभेद हे असं चालूच आहे। जेव्हा ही सृष्टी आपल्यामध्ये भेदभाव नाही करत तेव्हा आपण का माणसामध्ये भेदभाव करतो? जाती धर्माच्या नावाखाली आपण का गुंतून राहतो? खूप छान प्रकारे भगवान बुद्धांनी समजून सांगितले। बघूया हा प्रसंग। आप मुझे ना छोड़ो, नहीं तो मेरी छाया भी पड़ी आप दूषित हो जाएंगे। क्यों दूषित हो जाऊंगा मैं? तुम भी हम सभी की तरह मनुष्य ही हो, और एक मनुष्य का स्पर्श दूसरे मनुष्य को कैसे दूषित कर सकता है? केवल लालच, घृणा, मोह, तृष्णा हम ही मनुष्य को दूषित करते हैं। कैसे महात्मा हो तुम? तुम्हें तो जाति वर्ण का ज्ञान भी नहीं है। चोला पहने कोई सन्यासी नहीं होता। अरे पाखंडी हो तुम, पाखंडी। जो मानव से उसकी मानवता को छीनता है पाखंडी वो होता है। यदि मुझे पाखंडी कहे आप सभी को संतोष मिलता है तो ये उचित है, परंतु इस मनुष्य में भी हमारी तरह प्राण बसे। इसे नीचा कहे, इसका तिरस्कार करना सबसे बड़ा पाखंड है। यदि जानते नहीं हो तो मैं बता दूं, ये धर्मशास्त्र है। पाखंड कैसे हुआ? जिस मिट्टी से सारी मानवता का सृजन हुआ उसी से इसका भी हुआ। मानव और मानव में भेद कर आप सृजनकर्ता पर कीचड़ उछाल रहे हैं। यदि हम आकाश में कीचड़ उछालेंगे तो आकाश तो ऊंचा ही रहेगा, परंतु कीचड़ वापस हमारे ऊपर ही गिरेगा। आकाश ने तो भेद नहीं किया, वो हम सभी को एक पिता समान ढके हुए है। ये धरती धान उपजती है, इसने हमारे साथ भेदभाव नहीं किया। ये हवा हम सभी के लिए समान बहती है। पानी हर प्यासे की तृष्णा को बुझाता है। जब प्रकृति भेदभाव नहीं करती तो हम मनुष्य में भेदभाव क्यों करते हैं? यदि ऐसा है तो इससे संघ में भिक्षु क्यों नहीं बनाते? बहुत अच्छा सुझाव दिया आपने। सुनीत, क्या तुम भिक्षु बनना चाहोगे? मैं बुद्ध स्वागत करता हूं सुनीत का हमारे भिक्षु संघ में। प्रमाणे आपण बहुजन सरोपच्या आजच्या पेपरचा थोडक्यात आढावा घेऊया। आमची हेडलाईन दिली आहे न्यायपालिकेला कमकुवत करण्याचा प्रयत्न। 21 निवृत्त न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र। चंद्रचूड डीवायडी चंद्रचूड आहे यांना 21 वकिलांनी पत्र पाठवले जे निवृत्त झालेले आहेत। त्यांनी अशी चिंता व्यक्त केली आहे की काही गट आम्हाला दबाव आणून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहे। हे सार्वजनिक अपमान करून न्यायपालिकेचा अपमान करत आहे। याबद्दल त्यांनी डीवायडी चंद्रचूड यांना पत्र पाठवण्यात आलेले आहे। त्याच बाजूला बघूया आपण अमरावती सिलेंडरचा स्फोट, 4 चिमुकल्यासह 9 गंभीर। काँग्रेस अध्यक्ष खरगेंची दीक्षाभूमीला भेट।
मोदी पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलले जाईल असा आरोप विरोधी पक्षांनी मोदींवरती लावलेला आहे. विरोध अफवा पसरवित आहेत असं मोदींनी म्हटलेलं आहे. पण त्याच याच्यावरती म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष ते मल्लिकार्जुन खरगे यांनी आंबेडकर जयंती निमित्त नागपुरात आले तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणतात, कुठलेही राजकीय भाष्य केले नाही, पण संविधानाचे महत्त्व खूप आहे. आम्हाला लोकशाही वाचवायची आहे, म्हणून आम्ही हा लढा चालू ठेवणार. त्याच बाजूला बघूया, श्रीकांत शिंदेच्या फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करा. संजय राऊत यांचे नरेंद्र मोदींना पत्र. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा राजकीय गाजावाजा सुरू असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे, नरेंद्र मोदीला असं पत्र लिहिलं आहे की तुम्ही त्यांची चौकशी करा. त्याच बाजूला अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 23 एप्रिलपर्यंत वाढ. मद्य धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अजून काही दिवस 23 एप्रिलपर्यंत अटक राहणार आहे. त्याच्या बाजूला हरिद्वारमधील पुजाऱ्यांची भाविकांना काठीने बेदम मारहाण. आपण म्हणतो मंदिरातले पुजारी अतिशय शांत असतात आणि पुजाऱ्यांना आपण शांत संयमी समजतो, पण सध्या एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे की ज्यामध्ये पुजाऱ्यांनी खूप काठीने बेदम मारहाण केली आहे भाविकांना. यंदा सामान्याहून अधिक पावसाचा अंदाज. बघूया, तुमच्या पुत्र प्रेमामुळे भारत हरला. उद्धव ठाकरे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. या लढाईत उद्धव ठाकरे विरुद्ध शाह असं सामना चालू आहे. तेव्हा शाह म्हणतात की शाह यांनी म्हटलं काही दिवसापूर्वी भंडाऱ्यात, ते बोलतात की तुम्ही पुत्रप्रेमामुळे शिवसेनांचा गट फोडण्यात आलेला आहे, गट फुटलेला आहे. तेव्हा आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक संघेत अंतिम सामना हरलेला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी शाह विरुद्ध म्हटलेलं आहे. त्याच्याच बाजूला, निवडणूक निष्पक्ष वातावरणात पार पडल्यास एनडीए पुन्हा सत्तेत येणे कठीण. मायावती. आता सध्याच्या लोकसभा निवडणूक आता 19 एप्रिलपासून चालू होणार आहे. तेव्हा मायावती असे म्हणतात, मायावती यांनी म्हटलेलं आहे की जर या इलेक्शन जर निष्पक्ष आणि पारदर्शीपणाने झालं तर एनडीए ही जिंकून येऊ शकणार नाही, असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्याच बाजूला, जैन भिक्षुक होण्यासाठी गुजरातच्या व्यावसायिक दाम्पत्याने दान केली 200 कोटीची संपत्ती. गुजरातमधील हे जे दाम्पत्य आहे त्यांनी जैन भिक्षू होण्यासाठी संसारातून त्याग करून ते भिक्षू होण्यासाठी त्यांनी आपली जी संपत्ती होती 200 कोटीची संपत्ती त्यांनी जैन भिक्षू लोकांना दान करण्यात. डॉक्टर मोनाली फोपरे यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त सोनाली फोपरे यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच बाजूला, बुद्ध विहारांना जनसेवेचे केंद्र करा. अशोक सरस्वती बौद्ध. त्याच बाजूला बघूया, गोंदिया लोकसभेतून प्रदीप ढोबळे चमत्कार घडविणार. रमाई बुद्ध विहारात महाअनिष्ट ज्योतिबाचा संघर्षाचा प्रयोग. रमाई बुद्ध विहारामध्ये श्रीनगर नागपूर येथील बुद्ध विहार समितीच्या निमंत्रणावरून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाअनिष्टच्या वतीने नागपूर येथे महात्मा फुले यांच्या जीवनावर ज्योतिबाचा संघर्ष या नाटकाचा 6वा प्रयोग सादर करून श्रीनगरवासी बौद्ध समाजाची मने जिंकली. त्याच बाजूला बघूया, फुले आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी BRSP रिंगणात. ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने म्हणतात. त्याच बाजूला आपण बघूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध संस्था संघटनांकडून अभिवादन करण्यात आले. 14 एप्रिल निमित्त ऑल इंडिया समता सैनिक दल, तिरंगा नगर तरोडा खुर्द, बोधिसत्व नागार्जुन विहार, काष्टाबाई महासंघ, बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, आदर्श ज्येष्ठ मंडळ, वाना डोंगरी, खुशबू कल्चर आर्ट अकॅडमी आणि बऱ्याचशा संस्थांनी 14 एप्रिल निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केलेलं आहे. बघूया पेज नंबर 2 वरती आमचा अग्रलेख दिलेला आहे. मानव वाघाला वाघ म्हणतो, हे वाघाला कुठे माहीत असते, पण जेव्हा वाघाला बघतो तेव्हा आपण त्याला वाघ असं संबोधतो, टायगर असं म्हणतो, पण खऱ्या अर्थाने
आपण निरनिराळी म्हणजे नावे देतो, परंतु त्या वाघाला कुठे माहीत की तो वाघ आहे. तसंच असं ओबीसी समाजांचं झालेलं आहे. बरेचशा ओबीसी लोकांचा विश्वासच बसत नाही. जेव्हा त्यांना नोकरी आणि शिक्षणासाठी गरज असते तेव्हा ते जिल्हा अधिकाऱ्याकडे जातात, तेव्हा ते सर्टिफिकेट बनवण्यासाठी आवजी लड्डू जावजी लड्डू असं चालू आहे असे ते संबोधतात. हा खूप छान अग्रलेख दिलेला आहे त्यांनी. आम्ही याच्यामध्ये ओबीसी बद्दल थोडंसं संक्षिप्त दिलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी नीट वाचावा. त्याच बाजूला मतदानासाठीचे ओळखपत्र अंजू निमस्कर कांबळे, माहिती अधिकारी बीड यांनी हे सांगितलेलं आहे की आपण जरी जिवंत असलो तरी ज्या देशात राहतो त्या देशातील शासनाकडून आपण असल्याचा पुरावा म्हणजे ओळखपत्र. आता येत्या आगामी लोकसभा निवडणुका चालू होणार आहे, तर तेव्हा जे 18 वर्षाच्या वर येईल आहे त्यांसाठी ओळखपत्र हे खूप जरुरी आहे. बाजूला राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरेंद्र भुजाडे यांचा हा लेख दिलेला आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एका जाती समूहाचे नायक मानणे हा कूपमंडूक वृत्तीचे लक्षण आहे. आपला जन्म ज्या जातीत झाला ते आपल्या हाती नाही आहे असे ते म्हणतात. आपला जन्म कुठे व्हावा आणि आपण जन्म कुठे घ्यावा हे आपल्या हाती नसतेच. धर्माच्या उत्थानासाठी सदसद विवेक बुद्धीने जीवन समर्पित करणे हे सुजाण मानवाच्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे. हा खूप छान अग्रलेख दिलेला आहे आणि ज्यामध्ये आपल्या बाबासाहेबांची भूमिका राष्ट्रनिर्माते म्हणून आणि त्यांनी काय काय कार्य केले याबद्दल थोडक्यात सांगणारा हा आमचा अग्रलेख आहे, तुम्ही सगळ्यांनी वाचावे. देवाणप्रिय प्रियदर्शी सम्राट अशोक देवीदास राऊत यांचा हा खूप सुंदर लेख दिलेला. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असा कोणता सम्राट होणार नाही जसे अशोक सम्राट झालेले आहे यांच्याबद्दल सविस्तर वर्णन करणारा हा लेख दिलेला आहे. आता बघूया पेज नंबर 3 वर. भ्रम कसला, भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीलाच मते देऊ. मणिपूरमध्ये जे कारगिल युद्धामधल्या लढणाऱ्या सैनिकाच्या पत्नीबरोबर जे काही झालं म्हणजे इतकं लाजस्पद आहे ते सगळं की तिला नग्न करून सगळीकडे फिरवण्यात आलं. त्याच बाजूला अजून भाजपा सरकार जे भ्रष्ट नेते आहेत त्यांना म्हणजे आपल्या याच्यामध्ये सामील करत आहे आणि जे विरोधी पक्ष आहेत त्यांना ते आवाज पण उचलू नाही देत आहे. ईडी CBI असं त्यांच्या विरोधी हे करत आहे. लोकशाहीला अजून आपला धोका निर्माण करत आहे की संविधान बदलवण्याचा त्यांचा विचार आहे म्हणून ते म्हणतात की 400 पार म्हणून असा नारा देत आहे. संविधान बनवण्यासाठी ते खूप गरजेचं आहे म्हणून म्हणतात ते. भाजपा सरकार म्हणतं की आम्ही परत तिसऱ्यांदा येऊ. तर याबद्दल एक सविस्तर माहिती देणारा हा लेख आहे की आता तुम्ही इंडिया गठबंधनला मत द्या अशा प्रकारे की जेणेकरून आपण सगळ्यांच्या हिताचं होईल यासाठी हा लेख दिलेला आहे, तुम्ही सगळ्यांनी वाचावा. त्याच बाजूला 370 लडाखचा घात यामध्ये लडाख अतिशय संवेदनशील मात्र लोक शांतता प्रिय. त्या लडाखी जनतेला वाटते मोदी सरकारने कलम 370 रद्दच्या आड लडाखचा घात केला आहे. हा समज लोकांचा झाला. त्या विरोधात तिथे चलो लेहचा नारा गाजला. लोक रस्त्यावर आलीत आणि आतापर्यंत इतिहासातली सर्वात मोठी रॅली आहे ही. हा पण खूप सुंदर लेख आहे, तुम्ही सगळ्यांनी वाचावा. त्याच खाली आहे पण बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी कायद्याच्या अटी नको. वैद्य यांचा हा लेख आहे. त्यामध्ये म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी अटीची गरज नाही आहे. बौद्ध धर्म हा सगळ्यांसाठी खुला आहे. सगळ्यांनी कोणी पण बौद्ध धर्मामध्ये येऊन म्हणजे बौद्ध धर्मामध्ये येऊ शकतात असा त्यांचा खूप छान लेख आहे, तुम्ही सगळ्यांनी वाचावे. प्रकारे आम्ही 4 पेजचा आजचा आढावा घेतलेला आहे. तुम्हाला आमचा पेपर जर हा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना आमचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचू द्या. एवढेच बोलते, इथेच थांबते. उद्या भेटू. जय.